Start. Okay, sir. Thank you. Hello all. I am Dr. Sakshi Atrikar, उत्सव इन्स्टिट्यूट घाटकोपर यांच्यातर्फे आयोजित योगा सेलिब्रेशन ऑफ द मंथ या कार्यक्रमांतर्गत आजच्या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आयुर्वेद हे एक अतिप्राचीन शास्त्र आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. आयुर्वेदामध्ये प्रयोजन काय? आयुर्वेदाचं प्रयोजन सांगताना शास्त्रकारांनी आयुर्वेदाचं स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आणि आतुरस्य विकार प्रशमन अशी दोन सूत्र सांगितली. ह्याचा अर्थ काय? आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे कोणताही डॉक्टर त्याच्याकडे आलेल्या पेशंटचा आजार बरं करणं हे त्याचं जसं आद्य कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे जो स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण हे त्याचं अग्रिम म्हणजे काय? WHO सुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हेल्थची डेफिनेशन अशी करतं, अ पर्सन्स कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थ वेल-बिंग ऑफ अ पर्सन. दिस इज कॉल्ड ॲज अ हेल्थ. तर आता हेल्थ चांगली राखण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या यांचं पालन, असात्म्य आहार विहार यांचं वर्जन आणि नित्य योगाभ्यास सेवन हे करण्यास सांगितलेलं आहे. योग म्हणजे काय? योगाचा अर्थ, योगाच्या शब्दामध्ये त्याचा मूळ धातू युज आहे. युज म्हणजे काय? तर युज म्हणजे जोडलं जाणं. कोण कोणाशी जोडलं जातं? कोणाशी जोडला जातो. मनाचं आणि शरीराचं सुंदर सिंक्रोनायझेशन योगामध्ये होतं आणि मग आपली वाटचाल पुढच्या दिशेने, मोक्षाच्या दिशेने चालू होते. गीतेमध्ये योगाची डेफिनेशन, योग हा कर्मसु कौशलम. पतंजली योगशास्त्रामध्ये योग हा योगस्तु चित्तवृत्ती निरोधः. योग ही फक्त योगा मॅटवर किंवा आसनावर बसून करणारे नुसते आसन प्रकार नसून योगाची ही खूप विस्तीर्ण व्याख्या आहे. योग म्हणजे आसनांबरोबरच मनाचा, चित्तवृत्तीचा कंट्रोल, आपल्या काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या सगळ्या षड्रिपूंवर मनाचा विजय आणि हे करता करता मोक्ष प्राप्तीकडे आपली वाटचाल, असा हा योगाचा अर्थ होतो. 83 दशलक्ष योनींमधून मनुष्याचा जन्म आपल्याला मिळतो. मनुष्य हा एकमेव जन्म मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने साधन म्हणून सांगितलं जात आहे. चला तर मग आजच्या सेशनची सुरुवात आपण भ्रामरी या श्वसन प्रकारात फॉलोड बाय स्टार्टिंग प्रेयर ह्याच्याने करू. भ्रामरीला सुरुवात करण्यापूर्वी मी भ्रामरीचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगते. भ्रामरी हा शब्द भ्रमर, भ्रमर म्हणजे भुंगा, हनी बी, अ फिमेल हनी बी जसा हमिंग साऊंड करते तसा भ्रामरी या श्वसन प्रकारात आपण इनहेलेशन, एक श्वास आत घेतल्यानंतर एक्झेल करताना हनीबीचा हमिंग, मकार किंवा नकाराचा उच्चार आपली जीभ आपल्या वरच्या टाळूला लावून करायचा आहे. आपण भ्रामरीचे 5 राउंड्स करणार आहोत. त्याच्यानंतर मी स्टार्टिंग प्रेयर घेऊन आजच्या सेशनची सुरुवात करते. चला तर मग आपण मॅटवर सुखासन म्हणजे साधी मांडी, अर्ध पद्मासन, आपला एक पाऊल आपल्या ओटीपोटाजवळ, ह्याला म्हणतात अर्ध पद्मासन. पूर्ण पद्मासन, दोन्ही पावलं आपली ओटीपोटाजवळ. सुखासन, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन या कोणत्याही आसनांमध्ये आपण बसायचंय आणि पूर्ण शरीर रिलॅक्स ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. मान सरळ, पाठीचा कणा स्ट्रेट, शोल्डर कोलॅप्स, रिलॅक्स, चेहऱ्यावर मंद स्मित हास्य. हळूच डोळे बंद करूया. क्लोज युअर आईज. मनामध्ये जे असंख्य विचार चाललेले आहेत त्या विचारांना थोडासा लगाम घालून आपलं सगळं लक्ष श्वासाच्या आवागमनाकडे केंद्रित करूया. श्वास छान आपल्या शरीरामध्ये कसा येतोय आणि शरीराबाहेर कसा जातोय, श्वासाच्या आवागमनावर पूर्ण लक्ष केंद्रित करूया. इनहेल डीपली, एक्सहेल. शरीर आणि मन पूर्ण शांत होत आहे. मनामध्ये जे असंख्य चलबिचल वृत्ती आहेत त्यांना थोडस बाजूला ठेवूया. श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित, मन शांत करण्याचा प्रयत्न, चेहऱ्यावर मंद स्मित हास्य. Sakshi ma'am, please try to unmute yourself once. Am I audible, sir? Yes, yes. You want me to unmute or should I continue, sir? Now you are perfect.
Okay. Should I continue? Yes, yes, ma'am. So continue. तर भ्रामरी श्वसन प्रकारामध्ये एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे आणि सोडताना एक्झॅलेशनच्या वेळेला आपली जीभ हा ऊर्ध्व टाळूला लावून एक्झेल करताना मकाराचा उच्चार करायचा आहे. एक लांब श्वास आत घेऊया. इनहेल, जीभ टाळूला, एक्झॅलेशनच्या वेळेला मग inhale, 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 last round. Inhale, मकाराच्या उच्चारणाने तयार झालेला 3D अवेअरनेस आपण डोक्याच्या ऊर्ध्व भागामध्ये फील करायचा प्रयत्न करूया. रेझोनन्स छान फील होतो ऊर्ध्व शीर्षामध्ये. डोळे बंद ठेवायचे. फील द रेझोनन्स ऑफ मकार. डोळे न उघडता दोन्ही हात प्रार्थना मुद्रेत छाती समोर आणायचे. मी स्टार्टिंग प्रेयर घेते. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. दोन्ही हाताच्या तळव्यांचं घर्षण करायचंय. रब युअर पाम्स. व्यवस्थित रब करून तिथे जी ऊर्जा क्रिएट होईल ती ऊर्जा दोन्ही हात आपल्या अलगद डोळ्यावर ठेवायचे, प्रेस न करता. डोळ्यांच्या भागावर फील करायची आहे. तोच हात हलकेसा चेहऱ्यावरून ऊर्जा पसरवून हात परत आपल्या मांडीवर ठेवायचे आणि स्लोली विथ स्लो ब्लिंक ओपन युअर आईज. आता आपण कुठल्याही योगा अभ्यासाची सुरुवात करताना करण्यात येणारे सूक्ष्म व्यायाम याची सुरुवात करूया. सूक्ष्म व्यायामाला सुरुवात करताना आपण हातापासून सुरुवात करायचे. सूक्ष्म व्यायाम काय करायचे तर सूक्ष्म व्यायाम करण्याचं कारण एवढं आहे, कोणताही आसन स्थिती किंवा एक्सरसाइज योगाभ्यास करण्याच्या पूर्वी आपल्या शरीराच्या अंग प्रत्यंगांना, सांध्यांना जी लिथार्जी, टार्डीनेस किंवा जडपणा येतो तो दूर होतो. आपला स्टॅमिना वाढतो आणि मनाचं आणि शरीराचं एक सुंदर डिसिप्लिन असं सिंक्रोनायझेशन होऊन आपल्याला आसन प्रकार करताना सुलभता येते. चला तर आपण लुझनिंग एक्सरसाइज म्हणजे सूक्ष्म व्यायामाला सुरुवात करूया. हातापासून सुरुवात करायचंय. परत सुखासन, अर्ध पद्मासन कोणत्याही स्थितीत बसून दोन्ही हात समोर घेऊन हाताची मूठ वळायची आहे. दोन्ही अंगठे बाहेर राहतील. दुसऱ्यांदा अंगठा आत घेऊन मूठ वळायची आहे. असे 10 राऊंड करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रिस्ट मुवमेंट मनगटाची क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 10 राऊंड. क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता शोल्डर रोटेशन करूया. शोल्डर रोटेशन करताना दोन्ही आपले हात खांद्यावर ठेवून खांद्याचा किंवा शोल्डर जॉईंट हा बॉल आणि सॉकेट जॉईंट मध्ये येतो. त्याच्यामुळे ह्याची क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे 5-5 राऊंड करूया. रियल स्टार्ट. क्लॉकवाईज 1
2 पूर्ण गोल फिरला गेला पाहिजे. पुढे येऊन दोन्ही एल्बो एकमेकांना जॉईन होतील. वर जाताना कानापासून पुढे येईल. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज उलट्या डिरेक्शन 1 2 3 4 आपली मान आणि पाठ सरळ ठेवायची आहे. 4 आणि 5 रिलॅक्स. आता मानेची मुवमेंट करूया. मान सरळ समोर, लेफ्ट आणि राईट असे 5-5. ज्यांना अॅक्यूट वर्टिगो किंवा अॅक्यूट सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल त्यांनी ही अगदी रेस्ट्रिक्टिव्ह मुवमेंट मध्ये करा. कुठेही जर्क येऊ देऊ नका. आपल्या कपॅसिटी प्रमाणे सगळे व्यायाम प्रकार करूया. लेफ्ट, सेंटर, राईट, सेंटर, लेफ्ट, सेंटर, राईट, सेंटर, लेफ्ट, सेंटर, राईट, सेंटर, सेंटर, राईट, सेंटर. दोन्ही खांदे स्थिर हवेत. खांदे कुठेही मानेच्या दिशेला वळले जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. फक्त मान हलक्या पद्धतीने राईट आणि लेफ्ट हलवायची. आता 45 डिग्री लेफ्ट, एक मध्ये 45 डिग्री राईट मध्ये 1 2 3 4 5. आता गोल रोटेशन करूया. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. परत सांगते, ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस आहे त्यांनी ही एक्सरसाइज करताना अर्ध्या प्रमाणात किंवा जपून करायची आहे. कुठेही स्ट्रेच मानेला देऊ नका, नाहीतर अॅक्यूट चक्कर येऊन त्रास होण्याची शक्यता आहे. हनुवटी छातीला लावून क्लॉकवाईज 1, अँटी क्लॉकवाईज 2, 3, 4 आणि लास्ट राउंड 5. आता पायांची मुवमेंट करूया. दोन्ही पाय सरळ करायचे. पाय सरळ केल्यानंतर दोन्ही पायाची पावलं जमिनीकडे आपल्या दिशेला, शरीराच्या दिशेला 1 2 3 4. 1 2 3. पाठीचा कणा स्ट्रेट राहायला हवाय. 4 1 2 3 4. आता पूर्ण पाऊल हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गोल रोटेशन मध्ये फिरवायचे अशा पद्धतीने. 1 2 3. मोठा सर्कल करायचा प्रयत्न करायचा. गुडघे उचलले नाही गेले पाहिजे. 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचंय. आता गुडघ्यांची एक्सरसाइज करूया. याला क्वाड्रिसेप एक्सरसाइज असेही म्हणतात. दोन्ही गुडघे सुरुवातीला आपल्याला सवय नसेल तर या दोन्ही गुडघ्यांच्या खाली एक टॉवेलचा रोल ठेवायचा आहे आणि हे दोन्ही गुडघे जमिनीवर प्रेस करायचे खाली आणि वर उचलायचे. फक्त गुडघे प्रेस झाले पाहिजे. पाय स्ट्रेट आणि पाठीचा कणा स्ट्रेट. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता दुसऱ्या पायाच्या सूक्ष्म प्रकारांमध्ये पाठीचा कणा तसा स्थिर ठेवून एक पाय पुढच्या दिशेला 1 आणि तोच मागे खेचायचा. पाठ सरळ ठेवायची, एवढं लक्षात ठेवायचं. गुडघा बेंड होता कामा नये. 1 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. रिलॅक्स. रिलॅक्स. लांब श्वास घ्यायचा आहे.
रिलॅक्स करायचं स्वतःला. आता आपण सिटिंग आसनांना सुरुवात करूया. सिटिंग आसनांमध्ये सगळ्यात पहिलं मी घेते वज्रासन. तर वज्रासनाला बसण्यासाठी आपण स्थिती दंडासनामध्ये यायचंय. आपण आता जसं बसलो होतो तसं दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात आपल्या दोन्ही कमरेच्या बाजूला, पाठीचा कणा स्थिर. वज्रासनासाठी एक गुडघा, उजवा गुडघा हा पायामध्ये दुमडून त्याच्यावर बसायचंय. तसाच दुसरा गुडघा दुमडून त्याच्यावर बसायचं. हा झाला वज्रासन प्रकार. पाठीचा कणा स्ट्रेट, चेहऱ्यावर मंद स्मित हास्य आणि मान सरळ. आता वज्रासनाचं कॉन्ट्रा इंडिकेशन सांगताना लिमिटेशन मध्ये त्यांनी असं सांगितलं, ज्यांना रुमॅटिक आर्थरायटिस, रुमॅटिझम मुळे ज्यांचा अँकल जॉईंट हा डिफॉर्म आहे त्यांनी हे आसन करताना अवॉइड करायचंय. बाकी जेवल्यानंतर करण्यात कितीही हेवी मील झालं त्याच्यानंतर करण्यात येणारं एकमेव आसन म्हणून वज्रासन हे गणलं जातं. वज्रासन इज वन ऑफ द मेडिटेटिव्ह पोस्चर असंही म्हटलं जातं. आता वज्रासनाचे फायदे बघूया. वज्रासनात बसल्यानंतर वज्रासन इटसेल्फ सजेस्ट, जेव्हा आपण वज्रासनात बसतो तेव्हा आपला पूर्ण सीटचा भाग हा आपल्या दोन्ही पावलांवर येतो, हिलवर येतो. त्याच्यामुळे अँकलच्या इकडे एक वज्र नाडी म्हणून असते. त्या वज्रासनाच्या स्थितीमुळे ती वज्र नाडी स्टिम्युलेट होते आणि अँकल जॉईंटचे जे आपले मसल आहेत त्यांना स्ट्रेंथ मिळतं. त्यांचा अवेअरनेस होऊन फ्लॅट फूट सारखे आजार कंट्रोलमध्ये करायला मदत होते. ज्यांना खूप हिल पेन आहे त्यांच्यासाठी सुद्धा वज्रासन हे खूप उपयुक्त म्हणून सांगितलं जातं. याच्या व्यतिरिक्त ज्यांना डीव्हीटी आहे, व्हेरिकोज वेन आहे, व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होण्यास मदत होऊन डीप वेन थ्रोम्बोसिस सारखे आजार कंट्रोलमध्ये करता येतात. त्याचप्रमाणे मी म्हटलं, जेवल्यानंतर करण्यात येणारं हे एकमेव आसन असल्यामुळे गॅस ट्रबल किंवा पचनशक्ती सुधारायला सुद्धा या आसनाची खूप मदत होते. आता वज्रासनात बसल्यानंतर आपण कपालभातीचा एक व्यायाम करूया. कपालभाती म्हणजे ह्याचा भाता जसा असतो कुंभाराचा, तो जसा वर खाली होतो त्याप्रमाणे आपल्या चेस्टची मुवमेंट होते. तर वज्रासनामध्ये बसून दोन्ही हात आपले असे इथे ठेवायचे गुडघ्यांच्या वरती आणि कपालभाती करताना 20-20 स्ट्रोक देऊया सुरुवातीला. असे 3 राऊंड करूया. एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे आणि उच्छ्वास जोर जोरात करायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. कपालभाती श्वसन प्रकाराला दीर्घ लांब श्वास आत घेऊया आणि स्ट्रोक्स मध्ये तो बाहेर सोडूया. रिलॅक्स. तुमच्या कपॅसिटी प्रमाणे सुरुवात 25, 50, 70, मॅक्झिमम 120 स्ट्रोक पर्यंत सुद्धा जाता येतं. दुसरा राऊंड. टेक डीप ब्रेथ इनसाइड. इनहेल. रिलॅक्स. रिलॅक्स. नॉर्मल ब्रीथिंग. परत एक लांब श्वास आत घ्यायचा आहे. थर्ड राऊंड. रिलॅक्स. मी म्हटलं तसं आपल्या कपॅसिटी प्रमाणे आपण 25 स्ट्रोक, 50 स्ट्रोक, 100, 120 इतक्या स्ट्रोक पर्यंत जाता येतं. कपालभातीचे फायदे. नॅचरली हा ब्रीदिंग प्रकार असल्यामुळे छातीचे सगळे लंग्सचे विकार, रेस्पिरेटरी सिस्टीम, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, ॲलर्जिक रायनायटिस, कुठलीही हायपर सेन्सिटिव्हिटी, न्यूमोनायटिस या सगळ्या श्वसन प्रकारांमध्ये याची मदत होते. त्याचप्रमाणे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि शरीराचा स्टॅमिना वाढतो. कपालभातीचं कॉन्ट्रा इंडिकेशन सच काही नाहीये. प्रेग्नंट वुमन, तापाच्या सारख्या आजारांमध्ये या ह्याच्यामध्ये थोडं अंडर मेडिकल सुपरविजन, ब्लड प्रेशर ज्यांना आहे त्यांनी स्ट्रोक्स हा प्रॅक्टिसने सराव करून वाढवून नंतर त्याची प्रॅक्टिस करता येईल. आता वज्रासनानंतर आपण करूया शशांकासन. शशांकासनासाठी वज्रासनाच्याच पोझिशन मध्ये आपण बसायचं आहे. आपले दोन्ही हात आपल्या खालच्या लोअर बॅकला न्यायचंय. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय. पाठीचा कणा स्ट्रेट आणि
पुढे फॉरवर्ड बेंड करायचंय. लक्षात घ्यायचंय फॉरवर्ड बेंड होताना आपली मान आणि पाठ ही सरळ राहील. सरळ पुढे बघून आपलं डोकं जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. चला तर मग एक लांब श्वास आत घ्यायचाय आणि डोकं जमिनीला टेकवायचंय. खांदे कुठेही आपली सीट जागेवरून उचलली नाही गेले पाहिजे आणि खांदे स्ट्रेट राहिले पाहिजे. एक्झेल करता करता वर यायचंय. परत एकदा करूया. इनहेल करता करता पुढे जायचंय. फॉरवर्ड बेंड होऊन डोकं जमिनीला टेकवायचा प्रयत्न. इनहेल, मेंटेन 5 श्वास. 1 2 3 4 5. वर यायचंय हळूहळू. रिलॅक्स रिलॅक्स. शशांकासनाचे फायदे काय आहेत तर शशांकासनाच्या फायद्यामध्ये आपण डोकं फॉरवर्ड बेंड करतो. त्याच्यामुळे वरच्या बाजूला मस्तिष्काचा ब्लड सप्लाय वाढून आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी मदत होते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते. लहान मुलं याला म्हणतातच शशांकासनला चाइल्ड पोज. लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आसन आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या पाठीच्या कण्याची आणि मानेच्या कण्याची स्पाइनची फ्लेक्झिबिलिटी वाढते. कॉन्ट्राइंडिकेशन शशांका ज्यांची कुठलीही पोटाची सर्जरी झालेली आहे अशा लोकांनी कमीत कमी सर्जरी नंतर 3 महिने हे आसन अवॉइड करायचं आहे. आता शशांकासनानंतर आपण स्टँडिंग पोजच्या आसनांमध्ये येऊया. चला तर मग आधी रिलॅक्स होऊन सुखासनात येऊया आणि पुढे स्टँडिंग आसनांकडे वळूया. चला तर मग उभं राहूया. आता स्टँडिंग आसनांमध्ये आपण सुरुवात करूया अर्धकटी चक्रासनासाठी. स्थिती ताडासनामध्ये यायचंय. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, हात शरीराला लागून. अर्धकटी चक्रासन याचा अर्थ असा होतो की आपलं शरीर चक्राप्रमाणे अर्धचक्राप्रमाणे एका बाजूला आपण वळवतो. त्याच्यामुळे स्पाइनची फ्लेक्झिबिलिटी वाढते. चला सुरुवात करूया. सुरुवात करताना उजवा हात आपल्या शरीरापासून जमिनीला समांतर उचलायचा आहे. 90 डिग्रीवर आल्यानंतर पाम फेसिंग टुवर्ड्स सीलिंग टर्न करायचा आहे. तोच हात हळूहळू चेहऱ्याच्या दिशेने कानाला टच करायचा आहे. कानाला टच झाल्यानंतर वर उचलून घ्यायचा आहे थोडासा आणि आपलं शरीर डावा हात हा लूज ठेवून आपलं शरीर डाव्या बाजूला जितकं होतं आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे टर्न करायचंय. आपले गुडघे आणि दोन्ही पाय हे स्ट्रेट राहिले पाहिजे. गुडघे बेंड व्हायला नकोय. वन 2 3 4 5 6 7. परत मधल्या पोझिशन मध्ये यायचंय. सरळ व्हायचंय. हात हळूहळू परत जमिनीला समांतर दिशेत. पाम फेसिंग टू द ग्राउंड. उलटा करायचा आहे. हात शरीराजवळ आणायचा आहे. हेच आपण डाव्या बाजूने करूया. डावा हात जमिनीला समांतर शरीरापासून दूर. 90 डिग्री आल्यानंतर पाम फेसिंग टू द सिलिंग. हळूहळू हात वर उचलायचा आहे. चेहऱ्याला कानाला टच झाल्यानंतर हात हळू अपलिफ्ट करायचा आहे थोडा. जसं आपण डाव्या बाजूला वळलो होतो तसं आता उजवा हात कम्प्लीट लूज ठेवून उजव्या बाजूला टर्न व्हायचे. आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे पाय स्ट्रेट ठेवून जेवढं होईल तेवढं टर्न व्हायचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7. सरळ यायचंय. हात हळूहळू परत जमिनीला समांतर. पाम फेसिंग टू द ग्राउंड. परत तोच हात आपल्या हळूहळू शरीराच्या जवळ आणायचा. रिलॅक्स व्हायचंय.
एकदा परत हे आसन रिपीट करूया. स्थिती ताडासनात येऊन दोन्ही पाय एकमेकांजवळ, थोडस डिस्टन्स पायामध्ये ठेवायचं बॅलन्सिंग साठी, अगदी टच करून नाही ठेवायचे. उजवा हात परत जमीन 90 डिग्री मध्ये वर उचलायचा आहे. palm facing towards the ceiling. हात चेहऱ्यावर च्या जवळ आणायचा आहे. कानाला टच झाल्यानंतर डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. डावा हात पूर्ण लूज व्हायला हवाय. पायाचे गुडघे दोन्ही स्ट्रेट. जेवढं ट्विस्ट होता येईल तेवढं ट्विस्ट करायचं. आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे प्रयत्न करा. 1 2 4 5 6 7 8. हात सरळ सरळ उभं राहायचंय. हात हळूहळू परत जमिनीला समांतर, palm facing ground. हात हळूहळू शरीराच्या जवळ. डाव्या बाजूला हे परत रिपीट करूया. समांतर, palm facing ceiling. डावा हात आपल्या चेहऱ्याच्या जवळ, कानाला टच झाल्यानंतर थोडासा अपलिफ्ट करायचा आहे आणि पूर्ण शरीर उजव्या बाजूला, उजवा हात अगदी रिलॅक्स ठेवून बेंड करायचे. पायाचे गुडघे स्ट्रेट. 1 2 3 4 5 6 7 8. मध्यस्थितीत यायचंय. हात परत जमिनीला समांतर, palm facing to the ground आणि हळूहळू हात शरीरा जवळ आणायचा. रिलॅक्स व्हायचंय. हे होतं अर्धकटी चक्रासन. अर्धकटी चक्रासनासाठी कॉन्ट्रा इंडिकेशन ऍज सच काहीही नाहीये. त्याचे फायदे, जसं आपलं शरीर, आपल्या स्पाइनला लॅटरल ट्विस्ट मिळतो, मानेचा कणा, पाठीचा कणा आणि कंबर यांना छान ट्विस्ट मिळून त्याची फ्लेक्सिबिलिटी वाढते. आता आपण प्रोन आसन घेऊया. प्रोन आसन स्थितीसाठी पोटावर झोपायचंय. भुजंगासन करायचं आहे आपण. पोटावर झोपल्यानंतर दोन्ही हात आपल्या छातीजवळ, दोन्ही पाय एकमेकांना टच होतील असे एवढ्या डिस्टन्सवर दोन्ही हात छातीजवळ, आणि आपलं शरीर नाभीपासून वरती कोबरा पोज मध्ये सरळ वरती जेवढं उचललं जाईल तेवढं उचलायचं. 1 2 3 4 5. आता समोर बघता बघता हळूच मान डावीकडे वळवायची आहे आणि डावीकडे वळून आपला डावा पाय बघायचा आहे. हे भुजंगासन व्हेरिएशन आहे. 1 2 3 4 5. डोकं जमिनीला टेकवून हात रिलॅक्स करायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि शरीर रिलॅक्स करायचे. पुन्हा एकदा करूया. दोन्ही पाय शरीराजवळ, दोन्ही हात शरीराजवळ, दोन्ही हात आपल्या छातीजवळ आणायचे आणि नाभीच्या ऊर्ध्व भागापासून कोबरा पोज मध्ये सरळ समोर बघायचं. 1 2 3 4 5. हे करतानाच मान उजवीकडे वळून उजवा पाऊल बघायचा प्रयत्न करायचा. लॅटरल ट्विस्ट देऊन 1 2 3 4 5. सरळ समोर बघायचंय. रिलॅक्स. डोकं खाली घेऊन हात शरीराजवळ, मान कोणत्याही एका दिशेला टर्न करून जमिनीला टेकवून रिलॅक्स करायचंय. पुन्हा एकदा हे आसन करूया. दोन्ही पाय एकमेकांजवळ, दोन्ही हात शरीराजवळ आणून नंतर दोन्ही छातीजवळ ठेवायचंय. कोबरा पोज नाभीच्या वरच्या बाजूने पुढे बघायचंय. नजर स्थिर करून आसन मेंटेन करायचा प्रयत्न. 1 2 3 4 5. लेफ्ट साइडला बघायचंय. लेफ्ट पाऊल बघायचंय. 1 2 3 4 5. सरळ समोर बघायचंय. डोकं खाली, दोन्ही हात सरळ शरीराजवळ. आता
उजव्या बाजूला टर्न होण्यासाठी परत भुजंगासन स्थिती, हात छातीजवळ, नाभीकडून वर सरळ उचलायचंय, उजवीकडे बघायचंय, 1 2 3 4 5, सरळ समोर, वन पॉइंटेड अवेअरनेस, ट्राय टू मेंटेन इन स्थिती, 1 2 3 4 5, डोकं खाली, दोन्ही हात रिलॅक्स रिलॅक्स, मान जमिनीवर एका बाजूला टर्न करून दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स होऊन रिलॅक्स राहायचंय. आता मकरासन ही सुद्धा एक रिलॅक्सेशन पोज आहे. तर दोन्ही पायां मकरासन करूया. दोन्ही पायांमध्ये थोडं डिस्टन्स ठेवून दोन्ही हातांची घडी घालायची आणि जिथे घडी होते तिथे आपलं कपाळ ठेवायचंय. मकरासन रिलॅक्सेशन स्थिती, 10 श्वास घेईपर्यंत मकरासन स्थितीत राहूया. दोन्ही हात रिलॅक्स, रिलीज करायचे, घडी सोडायची हाताची. एका बाजूला मान करून एका साईडला टर्न होऊन हळू सुखासनात यायचंय. भुजंगासनाचे फायदे सांगते. भुजंगासन इज अ कोब्रा पोज. आपलं शरीर नाभीपासून उचलून पूर्ण डॉर्सल स्पाइनला त्याच्यामुळे ट्विस्ट येतो. डॉर्सल स्पाइनच्या आजूबाजूचे मसल्स स्ट्रेंथन होण्यास मदत होते. नेहमीप्रमाणेच मानेचा कणा, पाठीचा कणा, लोअर बॅक यांची फ्लेक्झिबिलिटी वाढते. पोटावर प्रेशर येतं, त्याच्यामुळे गॅसचे पोटाची बेली फॅट कमी होतं आणि थाईसचं फॅट कमी होतं आणि गॅसचा ट्रबल दूर व्हायला मदत होते. भुजंगासनानंतर आता आपण सुपाईन पोज मधली आसनं करूया. एका साईडला टर्न होऊन पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पाय एकमेकांपासून दूर, दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब. आता दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ आणून दोन्ही हात शरीराजवळ आणायचे. आपण पवन मुक्तासन करूया. पवन मुक्तासनासाठी उजवा पाय 45 डिग्री मध्ये उचलायचा आहे. 1 2 3 4 5, 45 to 90 डिग्री. 1 2 3 4 5. उजवा गुडघा बेंड करायचा आहे. दोन्ही हातांनी उजवा गुडघा पकडून पोटावर प्रेस करायचा आहे. मेक शुअर दॅट युअर लेफ्ट लेग रिमेन्स स्ट्रेट, नी रिमेन्स स्ट्रेट while doing this. डोक्याकडून उठून हनुवटी गुडघ्याला टच करायची. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स करताना हळूच मान खाली, दोन्ही हात सोडायचे. पाय परत 90 डिग्री मध्ये. 1 2 3 4 5, 45 डिग्री मध्ये. 1 2 3 4 5, हळूहळू खाली लावून जमिनीला टच करायचं आहे. आता दुसऱ्या बाजूने, डाव्या बाजूने डावा पाय 45 डिग्री मध्ये उचलायचा आहे. 1 2 3 4 5, 90 डिग्री. 1 2 3 4 5, गुडघ्यामध्ये टर्न. दोन्ही हातांनी गुडघा धरून पोटावर प्रेस करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8, 90 डिग्री. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, हळूहळू पाय खाली आणून जमिनीला टेकवायचा आहे. हाच आसन प्रकार आपण दोन्ही पायांनी करू. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ 45 डिग्री मध्ये दोन्ही पाय उचलूया. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5,
गुडघ्यामध्ये टर्न. 1 2 4 5 6 8. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. रिलॅक्स रिलॅक्स करायचंय. पुन्हा एक राउंड करूया. उजवा पाय. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 45 डिग्री. लेफ्ट लेग. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता दोन्ही पायांनी करूया. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 4 5. 1 2 3 4 5. हळू पाय दोन्ही जमिनीला टेकवायचे. रिलॅक्स. पवन मुक्तासनानंतर एक शलभासन मला दाखवायचं होतं. प्रोन पोझिशन मधलं. शलभासनासाठी आपण तयारी करूया. शलभासनासाठी परत प्रोन पोझिशन मध्ये यायचंय. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ चिकटून अनुवाटी जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हात शरीराजवळ. शलभ म्हणजे इन्सेक्ट, कीटक. कीटकाप्रमाणे शरीराची पोच तयार होते म्हणून त्याला शलभासन म्हणतात. दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलायचे. चिन जमिनीला टेकवून. तुम्ही आपले हात हे आपल्या ओटीपोटाच्या खाली आले पाहिजेत. 1 2 3 4 5. हात ओटीपोटापासून काढून शरीराच्या बाजूला. रिलॅक्स. परत एकदा दोन्ही पाय एकमेकांजवळ. दोन्ही हात ओटीपोटाजवळ मांड्यांच्या इकडे. चिन अनुवटी जमिनीला टेकलेली. दोन्ही पाय मागच्या बाजूने उचलायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात ओटीपोटापासून काढून शरीराच्या बाजूला. पायांमध्ये थोडंसं डिस्टन्स होऊन रिलॅक्स व्हायचंय. मान एका बाजूला. रिलॅक्स. एका साईडला टर्न होऊन उठायचंय. आता परत वज्रासनामध्ये येऊन आपण प्राणायाम प्रकाराला सुरुवात करूया. मी जसं म्हटलं की योगासन किंवा योगाभ्यास हा नुसता आसनांशी रिलेटेड नसून
इक्वली त्याच्याबरोबर आपल्या श्वसन प्रकारांची सुद्धा तेवढंच महत्व आहे. तुम्ही सुखासनात, अर्ध पद्मासन, पद्मासनात बसू शकता. वज्रासन would be the ideal position. वज्रासनात बसून आपले चिन मुद्रा ही अशी असते किंवा दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर रिलॅक्स, पाठीचा कणा, मान ताठ. आता आपण श्वसन शुद्धी प्रकार करूया. त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया ही सूर्य अनुलोम विलोम. याच्यासाठी आपल्याला उजव्या हाताने नासिका मुद्रा अडॉप्ट करायची. उजवा हात, उजव्या हाताचा पंजा आणि नासिका मुद्रा अडॉप्ट करण्यासाठी पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी टच करून थर्ड आणि फोर्थ फिंगर हे ओपन राहील आणि ह्या दोघांमधलं अंतर हे आपल्या नाकाच्या साईज प्रमाणे आपण ऍडजस्ट करून उजवी नाकपुडी किंवा डावी नाकपुडी अकॉर्डिंगली बंद किंवा ओपन करायची. तर नासिका मुद्रा अडॉप्ट करूया. सुरुवात करूया सूर्य अनुलोम विलोम. सूर्य म्हणजे उजवी नाडी, त्याला म्हणतात पिंगला नाडी. तर सूर्य अनुलोम विलोम ह्याच्यामध्ये काय करायचंय, नासिका मुद्रा घेऊन उजवी नाकपुडी थ्रू आउट द ब्रीदिंग एक्सरसाइज आपण ओपन ठेवतो आणि थ्रू आउट द एक्सरसाइज आपण बंद ठेवतो. सो डावी नाकपुडी बंद राहील. उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. आता श्वास आत घेतल्यानंतर सुद्धा श्वास आत घेणं, कम्प्लीट इनहेलेशन याला पूरक म्हणतात. आतमध्ये रिटेन करणं 5 काउंट पर्यंत मिनिमम याला अंतःकुंभक म्हणतात. श्वास बाहेर काढणं एक्झेलेशन याला रेचक म्हणतात. रेचकानंतर पुढचा पूरक म्हणजे पुढचा श्वास घेण्याच्या आधी थोडासा पॉज घ्यायचा आहे, त्याला बाह्यकुंभक म्हणतात. तर अशा स्टेजने आपण सूर्य अनुलोम विलोम करूया. मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देते. उजव्या हाताने नासिका मुद्रा, दोन बोटांनी उघड्या असलेल्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद, उजवी नाकपुडी उघडी राहील. उजव्या नाकपुडीने लांब श्वास आत घ्यायचा आहे. 1 2 3 4 पूरक आतमध्ये रिटेन करायचा आहे. कुंभक, अंतःकुंभक 1 2 3 4 5. एक्झेल रेचक 1 2 3 4 5. बाह्य कुंभक पुढचा श्वास घेण्याच्या आधी रिटेन व्हायचंय. 1 2 3 4 5. अशा पद्धतीने आपण 5-5 राऊंड करायचे. मी परत एकदा सांगते. डावी नाकपुडी बंद राहील. उजव्या हाताने नासिका मुद्रा अडॉप्ट करून या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे 5 काउंट म्हणेपर्यंत. आत इनहेल केल्यानंतर अंतःकुंभक आतमध्ये रिटेन करायचा आहे. एक्झेल रेचक आणि रेचकानंतर पुढचा पूरक, पुढचा श्वास घेण्याच्या आधी थोडासा पॉज घ्यायचा आहे 5 काउंट होईपर्यंत. लेट अस स्टार्ट अगेन. 5 राउंड करूया असे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. एक्झेल 1 2 3 4 5. बाह्यकुंभक 1 2 3 4 5. आता माझ्या काउंट्सने डिस्टर्ब होणार असेल तर आपण इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करूया. फक्त लक्षात ठेवायचं आहे पूरक 5 काउंट, अंतःकुंभक 5 काउंट, रेचक 5 काउंट आणि बाह्यकुंभक 5 काउंट. 5 राउंड करूया. रिलॅक्स रिलॅक्स बसायचं, डोळे बंद ठेवायचे. आता अशाच पद्धतीने आपण चंद्र अनुलोम विलोम करूया. नासिका मुद्रेमध्ये जशी आपण डावी नाकपुडी बंद केली होती, आता चंद्र अनुलोम विलोम साठी आपण अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने अशाच पद्धतीने श्वास आत घ्यायचा आहे, आतमध्ये रिटेन करायचा आहे. एक्झेल करून पुढच्या श्वासानंतर थोडासा गॅप द्यायचा आहे. स्टार्ट. पूरक, अंतःकुंभक, रेचक, बाह्यकुंभक. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5.
1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. इनहेल 1 2 3 4 5, कुंभक अंधा कुंभक 1 2 3 4 5, रेचक 1 2 3 4 5, बाह्य कुंभक 1 2 3 4 5. पूरक इनहेल 1 2 3 4 5, अंधा कुंभक 1 2 3 4 5, रेचक 1 2 3 4 5, बाह्य कुंभक 1 2 3 4 5. रिलॅक्स. डोळे बंदच ठेवायचे. आता सूर्य अनुलोम विलोम आणि चंद्र अनुलोम विलोम याचे फायदे मी सांगते. मी जसं म्हटलं, सूर्य अनुलोम विलोम ही पिंगला नाडी, आपल्या उजव्या बाजूची ही नाडी युजली प्रॅक्टिसने उष्णता प्रदान करणारी अशी आहे. त्याच्यामुळे जे ओबेसिटी आहेत किंवा ज्यांना ओबेसिटीमुळे ऊर्जा निर्माण होते, त्याच्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होतं, त्याच्यामुळे ओबेसिटी मध्ये हा श्वसन प्रकार इंडिकेशन म्हणून मानला जातो. चंद्र अनुलोम विलोम हा शीत नाडी, डावी नाडी ही इडा नाडी असते आणि ती शीत ऊर्जा प्रदान करते. म्हणून इडा नाडी ही युजली ज्यांना पित्ताचा किंवा उष्णतेचे विकार आहेत त्याच्यासाठी ही इडा नाडी डाव्या नाकपुडीने चंद्रभेदन श्वसन उपयोगी सांगितलं जातं. जे अंडरवेट आहेत त्यांचं वजन वाढण्यासाठी सुद्धा अगदी ज्याचे उलटे म्हणजे सूर्य नाडी अनुलोम विलोम आणि चंद्र नाडी अनुलोम विलोम याचे इंडिकेशन हे पूर्ण वेगवेगळे आहेत. जिथे हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, जिथे सूर्य अनुलोम विलोम कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, तोच इंडिकेटेड आहे चंद्र अनुलोम विलोम साठी. कारण एक नाडी उष्णता प्रदान करते तर डावी इडा नाडी ही शीत ऊर्जा प्रदान करते. आता आपण अनुलोम विलोम दोन्ही नाकपुडीने करायचंय. त्याच्यासाठी आपण पुन्हा नासिका मुद्रा घेऊन उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचाय, आतमध्ये धरून ठेवायचाय. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने रेचन करायचंय श्वासाचं. जिथून आपण श्वास सोडतो डाव्या नाकपुडीने तिथूनच इनहेल करायचंय. आतमध्ये रिटेन, डावी नाकपुडी बंद, उजवी नाकपुडी बंद आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा. असा एक राऊंड होतो. असे आपण 5 राऊंड करायचे. उजवी नाकपुडी बंद राहील, डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा, डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीने सोडायचा. जिथून सोडला उजव्या नाकपुडीने तिथूनच पुढचा श्वास आत घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने सोडायचंय. हा दुसरा राऊंड पूर्ण झाला. तिसऱ्या राऊंड साठी तयार. डावी नाकपुडी बंद, उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास आत, तिसरा श्वास. उजवी नाकपुडी बंद राहील, डावी नाकपुडी ओपन करून श्वास आत घ्यायचा आहे. अंतःकुंभक, डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन अंतःकुंभक लावून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. तिसरा राऊंड झाला. असा चौथा राऊंड. डाव्या नाकपुडीने श्वास आत घेतलाय, अंतःकुंभक, डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीने सोडायचंय. उजव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन अंतःकुंभक, उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने बाहेर येईल श्वास. 5व्या राऊंड साठी डाव्या नाकपुडीने श्वास आत घेतलाय, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. परत उजव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन अंतःकुंभक, उजवी नाकपुडी बंद, डावीकडून श्वास बाहेर. असे आपले 5 नाडीशुद्धी प्रकाराचे 5 राऊंड पूर्ण झाले. नॉर्मल ब्रीथिंग, रिलॅक्स. व्यासा या इन्स्टिट्यूट मध्ये सायक्लिक मेडिटेशन नावाचा एक प्रकार आहे. त्या मेडिटेशन अंतर्गत एक क्विक रिलॅक्सेशन टेक्निक
असा प्रकार आहे, तो आपण आता फॉलो करूया. क्विक रिलॅक्सेशन टेक्निक साठी आपण शवासनाच्या पोझिशन मध्ये एका बाजूला टर्न होऊन पाठीवर झोपायचंय. दोन्ही पाय स्ट्रेट, दोन्ही हात स्ट्रेट. डोळे बंद. पूर्ण लक्ष श्वासाच्या गतीकडे. हळू श्वास आत येतोय आणि श्वास शरीराबाहेर जातोय. सगळं लक्ष आपण श्वासाच्या आवागमनावर ठेवूया. लांब आणि डीप श्वास आत घ्यायचाय आणि हळू बाहेर सोडायचाय. पूर्ण शरीर शिथिल करायचंय. शरीराच्या कोणत्याही भागावर कुठेही एक्सेसिव्ह ताण नको. चेहरा पूर्ण रिलॅक्स करायचंय. शोल्डर रिलॅक्स. सगळं शरीर, सगळ्या शरीराचे सगळे जॉईंट्स पूर्ण रिलॅक्स करायचा प्रयत्न करायचा आहे. डोळे बंद. चेहऱ्यावर मंद स्मित हास्य. दोन्ही पायांमध्ये थोडासा गॅप. पूर्ण शरीर शिथिल करायचंय. लक्ष श्वासावर. श्वासावर लक्ष देताना आपण आपल्या पोटाच्या हालचाली कशा चालल्या याच्यावर लक्ष सगळं कॉन्सन्ट्रेट करूया आता. कसं पोट आपलं आत येत आहे. जशी बलून मध्ये हवा भरल्यानंतर बलून फुगतो तसा आपण जेव्हा श्वास घेतो तसं आपलं ऍब्डोमेन पूर्ण फुगून जातं. सगळं लक्ष शरीर शिथिल ठेवून सगळं लक्ष आपलं ऍब्डोमिनल मुवमेंट कडे. फक्त ऑब्झर्व करा की पोटाची आपल्या श्वसनाबरोबर हालचाल कशी होते तेवढं ऑब्झर्व करायचं आहे फक्त. मन पूर्ण शांत. लक्ष पूर्णपणे ऍब्डोमिनल मुवमेंट वरती. 5 काउंट्स करूया. श्वास घेताना पूर्णपणे उदर बाहेर येत आहे. श्वास सोडल्यानंतर पूर्ण आत जात आहे. पाच काउंट करून झाल्यानंतर जशी आपण ऍब्डोमिनल मुवमेंट ऑब्झर्व केली आता हीच ऍब्डोमिनल मुवमेंट आपल्याला आपल्या श्वसनाशी सिंक्रोनाइज करायचंय. म्हणजे श्वास घेताना पोट बाहेर येईल, फुलून जाईल आणि श्वास सोडताना पोट पूर्ण आत जाईल. असे आपण स्लोली 5 श्वास घ्यायचे. ब्रीथिंग विथ ऍब्डोमिनल मुवमेंट असं या स्टेपचं नाव आहे. 5 श्वास. कुठेही जर्क न देता पूर्ण श्वास आणि ऍब्डोमिनल मुवमेंट्स सिंक्रोनाइज करायचा प्रयत्न. पाच राऊंड झाले असतील. आता तिसरा राऊंड फिलिंग विथ ऑब्झर्विंग. श्वास आत घ्यायचा आहे पूर्ण. स्लोली रिलॅक्स. Inhale deeply. Exhale completely. श्वास आत घ्यायचा आहे. पूर्ण रेचन श्वासाचं करायचंय. 5 श्वास अशा पद्धतीने 5 सायकल करायच्या.
श्वासावर सगळं लक्ष. शरीर पूर्ण शिथिल झालेलं आहे, मन पूर्ण शांत झालेलं आहे. श्वास कशा प्रकारे शरीराबाहेर जातो, कशा प्रकारे शरीराच्या आतमध्ये येतोय, त्याची छान ऊर्जा आपण फील करतोय. हळूहळू दोन्ही पाय हलवायचे, दोन्ही हात हलवायचे, पाय शरीराजवळ, हात शरीराजवळ. अवेअरनेस बॅक टू द बॉडी. डोळे बंदच ठेवायचे. शरीराच्या एका बाजूला टर्न व्हायचंय आणि हळूहळू डोळे बंद ठेवून उठायचंय. मांडी घालून किंवा सुखासनात बसूया. डोळे बंदच राहू दे. कमिंग बॅक टू एंड प्रेयर, एंडिंग प्रेयर. डोळे बंद ठेवून सुखासनात बसलेलं असताना दोन्ही हात छातीजवळ, नमस्कार मुद्रा. मी एंडिंग प्रेयरला सुरुवात करते. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. दोन्ही हाताचं तळव्यांचं घर्षण करायचंय. छान ऊर्जा तिकडे क्रिएट होते. ती घर्षणजन्य ऊर्जा हलक्या हाताने आपल्या डोळ्यांवर हात ठेवून डोळ्यांवर फील करायची आहे. पूर्ण चेहऱ्याला ती प्रदान करून हात परत मांडीवर ठेवायचे. विथ फ्लू ब्लिंक्स डोळे हळूहळू उघडायचे. नमस्कार. इथे मी आजचं सेशन संपूर्ण करते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साक्षी. खूप छान सेशन होता आणि एकदम स्पष्ट आणि क्लियर माहिती दिली, त्याच्याबद्दल आभारी. हमारा अगला कार्यक्रम कल सवेरे 7:30 बजे का है. सब लोग इस योग अभ्यास में जरूर जुड़िएगा और सभी को उत्सव इंस्टीट्यूट घाटकोपर मुंबई की तरफ से शुभ रात्रि. धन्यवाद. थैंक यू. थैंक यू ऑल. थैंक यू.